पाऊस आहे काय? पाऊस आहे? आमच्याकडे पाऊस अजिबात नाही. नाही अजिबात. नाही. शेकोटी घेते बघा, थंडी लागली तिला. पाहिजे काय तुम्हाला? सगळं भरलं वाडी. काय? सगळ्या पेंडा नाही आहे, भात आहे भात. हा बघा पूर्ण भाताच्या लोंबी भिजल्या. हा बघ काय करेल शेतकरी माणूस सांगा. इकडं आडवी घातली आणि त्या पण भिजल्या आडव्या. बाबा बघा आडवीवर कागद टाकतात आहे. हा बघा आडव्या भिजल्या ना? नाही ना आतमध्ये नाही ना भिजणार, वरचं तेवढं आहे ना. नाही सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आरजी सोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पावसाळ्यातून स्वागत आहे. पावसाळ्यातूनच म्हणतो कारण पाऊसच असा एवढा पडतोय ना की जसं काय लावणीचे दिवस सुरू आहेत. बघा समोरचा नजारा तुम्हाला माहिती असेल, आपल्या घराच्या समोरचा व्ह्यू कसा आहे. पण आत्ता तर एवढा पाऊस पडतोय ना जाम बेकार. हा बघा गेले 5-6 दिवस जास्तच पाऊस, पण कालपासून एवढा पाऊस पडतोय ना, नुसतं लावणीचा पाऊस. बघ सगळं धुवून नेला, एकदम मुसळधार पाऊस. यावेळी गडगडत नाही एवढा, नुसतं सगळे खाला सगळी भिजवून नेला आणि सगळ्यांची नुकसान करून ठेवला नाही पावसात, सगळ्यांची. इकडं पण आमच्याकडे धुरी करून ठेवलेलीच आहे. बरोबर 11 वाजले सकाळचे, जास्त वाजलेत नाही. आणि वातावरण काय झालं आहे, सकाळच्या 11 वाजताचं हे दृश्य आहे मंडळी गावाकडचं. आणि आज वार आहे शनिवार बरोबर, आणि उद्या आहे तुळशीचं लग्न. तुलस पण सजवायची राहिले तशीच. हे बघा या पावसातून कसली कोणाकोणाची लग्न लावणार, आणि ज्यांची लग्न आहे त्यानं बघा बो. आता इथं खारं लटकवलेलं आहे, मला वाटतं खारं पण भिजलं त्या पावसानं. ते अडवी आहे तिथं घातलेली, ती पण भिजली अडवी. जाम पाऊस पडतो गावी, एवढा पाऊस आणि सगळ्यांची झाले नुकसानी. बेकार बेकार काय, सगळ्या काढायला भरला नाही तिकडं पण खाली. आता नवीन उपलेट फोडीला वाटते इकडं तर बाई सगळं नेला धुवून. मंडळी चला तर पावसातून एक फेरी मारून आहे वाडीतून. कसं काय झालंय वातावरण, वाडीत काय नुकसान झालं ते दाखवतो तुम्हाला. पाणी महाग किती जात आहे सगळीकडून. असं काय पावसालाच सुरू आहे इथं. पूर्ण भरला आहे. कशातरी नवीन झाडं लावलं नाही. जोरातच आला. सगळ्यांच्या पेंड भिजले. आणि पण जमीन केला नाही होती. हे बघ पुऱ्या जमिनीची वाट, सगळा चिखल झाला जमिनीचा. भरलाय बघ ना कसं अंगणा. आमच्या वरच्या घरात पण जमीन केली होती, त्याची पण पुरी वाट. जाम पाऊस. इकडे तर पुरीच वाट लागलाय. हा इथं पेंडा झाकून ठेवलेला आहे.
याने पण खाला केलं गेलं वाया. बेकार जाम पाऊस. पूर्ण वाट लागले, सगळं वाहून घेऊन गेला. इकडे तर बघायलाच नको, पूर्ण वाहवला, पूर्ण भरून टाकला पावसाने. पाऊस आहे काय? पाऊस जोरात आहे. होय. आमच्याच वाडीतले माझ्या सगळे जास्त व्हिडिओ बघतात. शूटिंग कर सांगतात आणि पाठव सांगतात सगळीकडे. गावातल्या लोकांचा चांगला सपोर्ट आहे मला. पहिल्यांदा एक पण एवढं हे नाही, पण आता सगळीकडे सगळ्यांना ओळखू लागले. त्यांच्या म्हणजे माझ्यामुळं असं नाही, त्यांना पण ओळखतात चेहरा बघून असं. त्याच्यामुळे मग सगळे सपोर्टिव्ह आहे आता. ये नांगड्या, ये चड्डी कुठे आहे? चड्डी कुठे आहे? पूर्ण वाडी भरली. इकडून पण भरलाय. आपण इकडून जाऊया, कारण इकडं उम्याच्या इथं ही जमीन केलेली आहे. आता रे अरेश ना, हा इथंच आहे. आता इकडे सगळा भरला आहे. कांडाल्या बघा कशा भरल्या आहेत त्या. जसं काय लावणीला सुरुवात केली आहे आम्ही. मला वाटतं परत आता लावण्या लावायला पाहिजेत, भात पेरणी करून. हे बघा, हे अडवी पूर्ण भिजले इथं. हे बघा, ही अडवी आहे, ती पूर्ण भिजली. आणि कांडाया बघा कशा भरल्यात त्या. ह्या साईडला पण सगळ्या कांडाया भरल्यात. पेंडा इकडे भिजला. पूर्ण कांडाया बघा, लावणीच्या कांडाया कशा भरतात तशा भरून झाल्यात. परत एकदा लावणी लावायला सज्ज व्हा सगळेजण. मला वाटतं हा बघा, हा पेंडा इथं भिजला सगळा. पाणी बघा पूर्ण. पाणी मग किती आहे? जाम म्हणजे जामच पाऊस गावी, निसता मुसळधार पाऊस. म्हणजे जिकडे आम्ही लावणी करून आणलेलं भात तिकडं बघा परतच्या कांडाला भरल्यात आणि रोपं परतची निघाल्यात वरती. हिरवी हिरवं दिसतंय ना, त्या साईडला कोणीतरी भात टाकले तसंच आहे. वाटं पेवतं याच्यावरती. इकडं आडवी घातली आणि त्या पण भिजल्या आडव्या. बाबा बघा आडवीवर कागद टाकतात आहे. ह्या बघा आडव्या भिजल्या ना. नाही ना, आतमध्ये नाही ना भिजणार, वरचं तेवढं आहे ना. नाही जोडलेलं आहे की जोडले नाही. बघा सगळीकडे टाकून ठेवलं आहे, पण पाणी बघा कांदा इथून हा परत चढलं. होय, हे बघा भात, हा पेंडा बघा सगळा लोलतोय वरती, पाण्यावरती होतोय. सगळीकडंच तशीच, आपल्याकडं पण सगळ्यांच्याकडे अशीच परिस्थिती आहे. सगळा भरला आहे. होय, सगळ्यांनी काय झाकून ठेवला नाही. इकडे काय करूच शकत नाही. पाणी बघा, त्याच्या खाली एवढं काय भिजणार नाही. वरती कागद पण टाकलेला. टेक्निकच भारी आहे अडवी घालायचं.
काय करणार आता, याला लावणीच लावतात असा पडतोय पाऊस, कमी पण नाही, मोठ्या सरी आहे. आता कमी झालाय पण सगळं भरून गेला, पूर्ण भरला नाही दिले सगळे. बघा सगळे कांड्या कशा भरलेल्या आहेत त्या. पाऊस कमी झाला पण पावसानं आपलं काम करून मोकळा झाला, सगळं भरून टाकलं नाही. तर काय आहेत, शेंगा आहेत, बावत्याच्या शेंगा पण आहेत इथं आणि वालीच्या शेंगा पण आहेत. बघा थोड्याशा खाया 2-3 बावच्या आहेत. इकडं आहे ना या साईडला खलं बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, काही जणांना माहीत पण नसेल की गावाला ना मंदी काढतात. म्हणजे एका ठिकाणी सगळं भात साठवून झोडायचं किंवा नाचणं आहे. तर हे खलं आहे बघा, इथं खलं बनवलेलं आहे आणि ह्या आडव्या बांधून ठेवला नाही. हे खतून चोपून कांडाले सगळे पेन करून ठेवला नाही. इथं सगळेजण येतात झोडायला एकत्र. पण इकडं पण तसेच गत आहे, सगळा भेदला आहे. इथून नाचणं सगळ्यांनी वेचून नेला नाही, हे ठेवला आणि त्याची पण वाट लागली. आता परतचे कोंब येऊ लागले बघा, हिरवं हिरवं दिसते. खला भिजलं पडलं असतं. आता आडव्या बघा कशा बांधून ठेवले. या आडव्यांमध्ये आहे ना मधलं का भात बीत काय भिजणार नाही, कारण त्याची मी मांडणीच तशी केलेली आहे. बांधणी एक नंबर. परत बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे बघा. हिरवं हिरवं परत झाला. पाणी पण बघा इथे स्वच्छ आहे. या आडव्या इकडं आडव्यांची मांडणी पण बघायचं केली आहे ती व्यवस्थित. काय काय जणांचा पेंडा पण भिजला, बाहेर ठेवलेला होता तो. पाण्यात खेळायला मजा वाटते अशी. काही लहानपणी पण असं जरा पाणी दिसलं जरा मोठं की जायचं बुचकाला काढायच्या. हवं इथं पेंडा टाकलेला आहे पूर्ण. पेंडा नाही आहे, भात आहे, भात. हा बघा पूर्ण भाताच्या लोंबी भिजल्या. हे बघ काय करेल शेतकरी माणूस सांगा. हे बघ सगळं भात भिजले आणि कांड्याला भरल्यात पूर्ण. तेव्हा तिकडं पण तसंच आहे, पूर्ण कांड्याला भरल्यात. इकडं तर पूर्ण हिरं झालंय, परत रुजलं, पूर्ण वाट लागले. सगळ्यांची नुकसानी झाले पुऱ्या कोकणात, गावोगावात ज्यांची ज्यांची शेती आहे. हे बघा असं झालं आहे. यांची लाकडा पण भिजली. तुमच्याकडे फाटी बोलतात काय बघा, भिजली लाकडं भिजली इथं. परत आला जोरात. नुसता झोंबवतोय पाऊस. पाणी बघ काय आहे. पूर्ण भिजवला पावसाने. सारणीतून पाणी वागायचं आता. एवढा
पाऊस नको रे बाबा, असा तरी पाऊस नको. कंपाऊंडला बघा आमच्याकडं साड्या लावतात गावी. इथे काय भाजी बिजी असली ना, आम्हाला वाटतं घेवडा आहे. कंपाऊंड केलं इथं. आपल्या विजय दादांचं घर आहे. दादा आपला व्हिडिओ खास बघतो मुंबईतून, नाला सोपारामधून. हे बघा, हे रे दादूस घर बघ आणि कमेंट कर लगेच. पूर्ण भरलंय घराच्या समोर तुझ्या. हा बघा, हा पण पेंडा भिजला इथं. व्हिडिओ करायचा म्हणजे आपल्याला बराच डाटा आहे, म्हणजे हे भरून जाते. पण माझे व्हिडिओ एकदा स्टार्ट केला की असे संपत पण नाही एंडपर्यंत. सगळं भरलंय आणि म्हणून जास्त व्हिडिओ असे पार्टमध्ये बनवेन गावचे आता, कारण पाऊस बाराचा आहे. परत घरी आलो एक राऊंड मारून. बघा पूर्ण वाडीत फिरलो तरी वरती नाही, अजून वरती पण बरीच घरं आहेत आपल्या वाडीत. कारण हा व्हिडिओ जास्त मोठा नको, आणि जास्त मोठा व्हिडिओ झाला की कोण जास्त बघत नाही. आणि कमेंट करा तुम्ही कुठून कुठून आपले व्हिडिओ बघता ते नक्की. भिजलोय मी. आजी बसले इथं शेकोटी घेते. पाऊस आहे काय? पाऊस आहे? आमच्याकडे पाऊस अजिबात नाही. नाही अजिबात. नाही. शेकोटी घेते बघा, थंडी लागली तिला. पाहिजे काय तुम्हाला? सगळं भरलंय वाडीत, काय सगळ्या कांडाल्यानी. कोणता तरी भात टाकलेला आहे ना, श्रीमंत आहे. तर सगळं पेवतंय वरती. श्रीमंत. जाम पाऊस पडतोय मंडळी, काळजी घ्या. आणि जास्त मोठा व्हिडिओ करत नाही, कारण अजून पण गावाकडचे व्हिडिओ येतील, बघत राहतो मी. अजून तिकडे त्या साईडचा खाली फिरायला गेलोच नाही मी. चलीवरती काय झालं आहे ते सगळे तिकडे पण भरलेत. ते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मला, आता दाखवत नाही. एकच मोठी व्हिडिओ करत नाही, कारण मोठी व्हिडिओ झाला की जास्त कोण बघत नाही. आणि व्हिडिओ कुठून बघताय नक्की कळवा. पण चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ इथं थांबवतो म्हणजे कोकण आईसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा. पण गावी एवढा पाऊस पडतो नक्की, बरेचशा जणांचं नुकसान पण झालं आहे. सगळ्या कोकणी माणसं, आमच्याकडेच नाही बाकी ठिकाणी पण भात वगैरे भिजले. भात काय जमणी विमणी केली, सगळा पेंडा सगळा भिजला. करायचं का कोकणी माणसाने? तर एक कमेंट करा नक्की व्हिडिओ कसा वाटला, आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कोकण राज्यासोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा. आणि असं काय टाटा टाटा बाय बाय.